खंडणी प्रकरणामध्ये, तरी सुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाही आहेत. हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा, आता 2-4 दिवसात ते आरोपी सापडतील. त्याच्यामध्ये 100% हेच लोक असतील. कार्यरत आहे, टोळी कार्यरत आहे. आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना, आणि SP नवीन आलेले आहेत, त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये. परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत, ते अजून त्रासदायक आहेत. जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल. आंबेडकरांच्या विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत ते CIDच्या हाती लागलेले आहेत, ते देखील सादर केले. यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती समोर येते. काय नेमकं आता ती केस चालू राहील. वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे. फक्त CIDलाच नाही, तर मला असं वाटतं EDची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच. त्याच्यामुळं ED वाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल. अण्णा, DPDC फंडावरून तुम्ही आरोप जे आहे ते धनंजय मुंडे किंवा DPDC फंडावरून जे आरोप केले होते त्याला क्लीन चिट जे आहे ते अधिकारी अजितदादांनी दिल्याची माहिती मिळते. आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत. त्यांनी क्लीन चिट दिले ना, हायकोर्टात जाऊन ते 73 कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू. तर आता परळीच्या औषधी केंद्रामध्ये जिथे मोनोपॉली मानली जात होती वाल्मिक कराडची, आता तिथे दुसऱ्या कंपन्यांनी ही राख उचलण्यास सुरुवात केलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये आता ही राख उचलली जाते. आत्ताशिक राख उचलायला सुरुवात झाली. नवीन टेंडर लावले. मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय म्हणतात त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशिक लागले 2014 पासून. नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे हापर ते काय म्हणतात ते पिपर फापर काय लागत नव्हते. हे पहिल्यांदाच हायवा फायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे. आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहे. तिथे 20-20 वर्षापासून एकाच जागेवर काम करणारे लोक आहेत. ते येणाऱ्या जनरल बदल्यामध्ये तिथले ते 20-20 वर्षापासून एकाच जागेवर राहणारे लोक राहू नयेत. हिंदी में जानना चाहेंगे मल्लिकार्जुन आरजू का एक अभी मराठी हो गया ना. राखीच्या संदर्भामध्ये आहे, राखीच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार प्रश्न, मात्र जे तुम्ही म्हणताय की आणखी हायवा आता जरी दुसरी कंपनी आली असेल तरी ते लोक टिकून देतील असं नाही. पोलीस बल जे आहे तिथलं अजूनही बदललेलं नाही. ते पोलीस बलातलेच लोक, कोणाचे किती टिप्पर, कोणाचे JCB किती, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. पोलीस लोकांचेच तिथं जर JCB आणि हायवा असतील तर ह्याच्यामध्ये काय सुधारणा होणार. बीड पोलीस अधीक्षकांच्या बरोबर काही आरोप देखील केले होते, याबद्दल काही तक्रार केली आहे प्रशासनाकडे, सरकारकडे? नाही, मी ज्यांना सांगायचं त्यांना सांगितलेलं आहे. नाही, बदले बेदले अजिबात तसलं काही मानलेलं नाही. कोण सांगितलं? एक वेगळा प्रश्न होता. मुंबईमध्ये सध्या वक्फ बोर्ड विरोधाचे विधेयक मंजूर झालं होतं, त्याला महाविकास आघाडीने विरोध केला होता आणि खासदार अरविंद सावंत असतील, वर्षा गायकवाड असतील, यांच्या निषेधाचे बॅनर लागलेले आहेत ठिकठिकाणी. त्यांचा वतन के आणि धर्म के गद्दार असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. हे पहा, जीवनसाथी.com अब है फ्री. मतलब बायोडेटा बनाना, अपने मैचेस को मैसेजेस भेजना, उनसे बात करना, सब. हे पहा, वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये हिंदू लोकांना इन्व्हॉल्व केलेलं नाही. त्याचा वापर जो आहे तो मुस्लिम समाजाचेच लोक करणार आहे. एवढं असताना सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये विनाकारण लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवतात. म्हणून मग या खासदारांच्या विरोधात जनतेनं त्या ठिकाणी बोर्ड लावले असतील आणि अशा बऱ्याच ठिकाणी लागतील. ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे, महाराष्ट्रातील मतदारांवर पुन्हा एकदा संशय. 150 वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांचं हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे. त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या
14 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि जनतेनं दिलेला कौल मान्य करायच्या ऐवजी अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि विचित्र असं स्टेटमेंट खरगे साहेबांचं आलेलं आहे. त्याच्याबद्दल मी खरगे साहेबांचा निषेध व्यक्त करतो. तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असण्यासाठी म्हणजे मला वाटतं की यापूर्वी असे की अध्यक्ष होऊन गेलेले हेही अध्यक्ष असेच आहेत की यांचं पोस्टर कोणी लावत नाही, म्हणून त्यांच्या त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी देशामध्ये इतर ठिकाणी काढावं, महाराष्ट्रामध्ये काढू नये. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मतदानाचा अपमान त्यांनी करू नये आणि जो अपमान केलाय त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी. अण्णा, बीडमध्ये घटना घडलेली आहे. आवादा कंपनीच्या पवन चक्कीचे जवळपास 13 लाख रुपयाचं साहित्य चोरलंय. सुरक्षा रक्षकाचे हातपाय बाजूने चोरी झाल्याची प्रकार. आकाश जाधव सुरक्षा रक्षक आहे. कुठली घटना आहे, कोणत्या तालुक्यात? मस्साजोग मधलीच. कोणीतरी भोरटे चोर बीर असते, मला वाटतं त्यांनी आवादा कंपनीने पुढे येऊन हे आकाशच्या सहकाऱ्यांना ह्या पूर्वी सवय लावलेल्या आहेत. हे इकडून नाही मिळालं, आकाशच्याच लोकांनी जाऊन हे चोऱ्या करायच्या. आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षक काय करणार? आणि एवढी मोठी अजूनही बघा, या लोकांना डोकी जागेवर नाही येते यांची. हे असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये, तरी सुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाहीयेत. हे अजूनही माझं मत आहे की आकाशच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा, आता 2-4 दिवसात ते आरोपी सापडतील. त्याच्यामध्ये 100% हेच लोक असतात. कार्यरत आहे, टोळी कार्यरत आहे. आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना, आणि SP नवीन आलेले आहेत, त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये. परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत, ते अजून त्रासदायक आहेत. जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू शकेल. आंबेडकरांच्या विरोधामध्ये पुन्हा एक नवीन पुरावे आहेत ते CIDच्या हाती लागलेले आहेत, ते देखील सादर केले. यावर उद्या सुनावणी होणार आहे अशी देखील माहिती समोर येते. काय नाही, आता ती केस चालू राहील. वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे, फक्त CIDलाच नाही. तर मला असं वाटतं EDची सुद्धा त्यांना नोटीस आहे पूर्वीचीच, त्याच्यामुळं ED वाले सुद्धा त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं काही सापडेल. अण्णा, डीपीडीसी फंडावरून तुम्ही आरोप जे आहे ते धनंजय मुंडे किंवा डीपीडीसी फंडावरून जे आरोप केले होते त्याला क्लीन चिट जे आहे ते अधिकारी अजितदादांनी दिल्याची माहिती मिळते. आम्ही त्याच्यात हायकोर्टात जाणार आहोत. त्यांनी क्लीन चिट दिले ना, हायकोर्टात जाऊन ते 73 कोटी रुपये पूर्णपणे बोगस कसे उचललेले आहेत हे आम्ही त्या ठिकाणी कोर्टात जाऊन सिद्ध करू. तर अण्णा, परळीच्या औषधी केंद्रामध्ये जिथे मोनो कॉलनी बांधली जात होती वाल्मिक कराडची, आता